हे बघा अशी काही कॉटेज आहे. ही जी प्रॉपर्टी आहे पर्टिक्युलर जी बिल्डिंग मध्ये तुम्ही वास्तूमध्ये राहिले आहे हां ती वास्तू ही 1940 मधली बिल्डिंग आहे. क्या बड़े डब्लू के नीचे 10 करोड़. हाँ अलीबाग पेक्षा हे चांगलं आहे. ते असं वाटतं मान तोडते दुधाची. चला रे चला 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 चला. तुम्ही बघितलं आपण किती एन्जॉय करतोय आणि आता आपण आहोत रेवदंडा इथे आणि माझ्या समोरच गणपतीचं मंदिर आहे आणि गणपती मंदिराच्या बॅक साईडलाच आहे बीच. तर मित्रांनो आपण आज स्टे केलेला आहे इथे आणि 2 दिवसाचा आपला प्लॅन असणार आहे आणि 2 दिवस आपण रेवदंडा आणि आजूबाजूचे सगळे जे काही स्पॉट्स आहेत ते आपण एन्जॉय करणार आहोत, साईट सीइंग करणार आहोत आणि आपलं लोकेशन खूप सिनिक आहे जसं तुम्ही आत्ताच बघितलं फ्लॅशबॅकमध्ये. तर चला. तर मित्रांनो हे चेकआउट करा. असं काही ते मंदिर आहे. या साईडला दत्त मंदिर आहे आणि इकडे गणपती मंदिर आहे. हे चेक करा. असं काही हे विशाल कुंड आहे आणि प्रत्येक कोकणातलं जे काही मंदिर तुम्ही बघताल कुठल्याही देवाचं इरिस्पेक्टिव्ह ऑफ विच एव्हर गॉड इट इज तुम्हाला समोर असं कुंड भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथं पाय धुणार, हातपाय तोंड धुणार आणि मगच दर्शनाला जाणार. आणि याच्यासमोरच आम्हाला हे झोपडीसारखं दिसलं होतं. एकदम प्रॉपर ट्रेडिशनल हट जसं असतं ना तसं हे वाईब देत आहे. खाली एकदम वाईट आहे आणि वरती कौलारू आहे. तर असं काही ते आतनं पूर्ण लाकडाचं बांधकाम आहे आणि पक्क बांधकाम. हे लाकडाचं बांधकाम ना जर तुम्ही मेंटेन केलं ना खूप वर्षानुवर्ष ते असंच राहतं आणि भारी व्ह्यू सुद्धा देतं आणि थंडावा सुद्धा असतो. तर हे बघा इथं किती कडक ऊन आहे. अक्षरशः उन्हामध्ये तापलोय मी. आणि तेच जर आपण बघितलं ना थोडंसं इथं गेलं तर एकदम सावली आहे आणि गाडी आपण इथे पार्क केलेली आहे आणि हे आपलं असं काही कॉटेज आहे. खूपच रिच आणि फोटोजेनिक हे आहे. इथे प्रॉपर रिसेप्शन आहे आणि आपण वर जाऊन बघूया. बाबो हे बघा पकडण्यासाठी रूम कशी असणार आहे मी ते तुम्हाला दाखवतो आधी. हे चेक करा. अशी काही रूम आहे ही. डबल बेड आहे आणि बाकीचं आपण मॅट्रेस घेणार आहेत आणि मॅट्रेस पण प्रॉपर आहे. असं काही नाही दुसरीकडे गेले ना तुम्ही गाद्या भेटतात पण इथे एअर मॅट्रेस आहे प्रॉपर आणि इथनं व्ह्यू पण खूप भारी दिसतंय. ठीक आहे एक काम करू मी फ्रेश होतो तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. तर मित्रांनो हा प्लॅन झाला कसं काय आणि अचानक मी कोकणला कसं काय आहे आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये मी कसं काय आहे. तर खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओज येत नव्हते आणि त्याच्यानंतर सगळ्यांचा घरच्यांचा प्लॅन झाला होता की कोकणला जायचं आहे, कुठं जायचं आणि नंतर म्हणले की कोकणला जायचं आहे. ठीक आहे मग कोकणमध्ये झालं. तर आत्ता आहे न्यू इयर. ठीक आहे 2-3 दिवसामध्ये न्यू इयर आहे आणि त्याच्यामुळं सगळीकडे बुकिंग फुल होत्या आणि बुकिंग मला कुठंच भेटत नव्हत्या. कसं बसं करून मला हे प्रॉपर प्रॉपर्टी भेटलेली आहे. कॉटेज टाईप आहे आणि याचं फोटोजेनिक आहे हे लोकेशन मी नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा. तर जसं की मी बघतोय आता मॅपला लोकेशन चेक करत होतो आपण कुठे कुठे बघू शकतो आपल्या जवळपास काय काय आहे. त्याच्यामध्ये मला दिसतंय रेवदंडा बीच आहे आपल्या जवळच आणि रेवदंडा फोर्ट एक आहे बघा जवळच. इथे एक शिप आहे म्हणजे हे बघा खराब झालेली मोठी बोट आहे आणि कसं आहे माहिती आहे का भरती आणि ओहोटी असते म्हणजे पाणी पुढे असतं कधी कधी एकदम मागं असतं. जेव्हा मागं जातं ना पूर्ण पाणी त्यावेळेस आपण या बोटला एक्सप्लोर करू शकतो. संध्याकाळच्या जेवणासाठी आपल्याला एक स्पॉट बघायचं आहे
आणि तो स्पॉट जेवणाचा संध्याकाळचा एकदम असा पाहिजे ना की मी तुम्हाला रिकमेंड केलं पाहिजे की इथे या. बघायला आता काय बघायचं, चला बाहेर. हे जी प्रॉपर्टी आहे पर्टिक्युलर जी बिल्डिंग मध्ये तुम्ही वास्तूमध्ये राहिले ना, हां ती वास्तू ही 1940 मधली बिल्डिंग आहे. आणि ही बिल्डिंग उभी राहिली आहे तेव्हापासून. आणि मी ही वास्तू आम्ही रिनोव्हेट केली आहे पर्टिक्युलर. ही रिनोव्हेट केली आहे 2021 मध्ये. 2021 मध्ये रिनोव्हेट केलं तर जे ओल्ड स्ट्रक्चर आहे ते ॲज इट इज ठेवलंय. सो एक्सटर्नली ती बिल्डिंग सेम दिसते जी 1940 मध्ये दिसते. ओके. इंटरनली तुम्ही यू हॅव सीन एव्हरीथिंग. सो जे आहे त्या पद्धती आणि जुनं कंटिन्युटी पण ठेवलेली आहे. त्यात आम्ही ते चेंज नाही केलं. हे जे बाजूला आपण हे जे डायनिंग एरिया किचन वगैरे हे नंतर डेव्हलप केलं. आणि ही टोटल एंटायर वाडी ही 2 एकर मध्ये. इथे 2 विहिरी आहेत आणि इथे हे कसं आहे, नारळ आहेत आणि सुपारी. त्या व्यतिरिक्त इथे बाकी फळझाडं वगैरे नाही. इथे आता तुम्ही एन्जॉय करायला म्हटलं तर इथे फक्त पीस जो आहे, पीस शांतता, ते तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. हे बघा अशी काही हे कॉटेज आहे. याचं रात्रीचं जेव्हा लाइटिंग होणार ना तेव्हा जबरदस्त दिसणार आहे. आणि त्याच्या बाजूलाच इकडे डायनिंग एरिया असं म्हणू शकता, त्यांनी आउटडोअर्समध्ये बनवलेला आहे. आणि प्रॉपर्टी छोटीशीच आहे पण मस्त आहे. तिकडे काहीतरी दिसते मला, विहीर टाईप आहे. अशी काही विहीर आहे आणि पूर्ण ट्रान्सपरंट पाणी. आणि त्या साईडने थोडंसं ना त्या आतमध्ये आलेली आहे. हे पाणी खूप शुद्ध असतं बरं का. याच्यामध्ये मोटर लावलेली आहे ना, तर हेच पाणी पूर्ण शेताला वापरतात आहे. पलीकडनं सुद्धा एक एंट्री आहे आणि इकडनं सुद्धा एक एंट्री आहे. खूप मोठी ही प्रॉपर्टी आहे. एकदम सायलेंट कोझी इथली वाईब आहे, खूप भारी आहे. आमच्यासोबतचे एक मॅडम इथं बसलेले आहेत, त्यांना लावून विचारूया कशी आहे ही प्रॉपर्टी. तुला कसं वाटतं, कसं? मला खूप छान वाटलं, इकडे येऊन खूप चांगलं वाटलं. हा थोडंसं खाऊन घेतलं. गाडी थोडी पुढंच लावलेली आता आपण. आता इथं पाणी मारत होते ना संध्याकाळसाठी. चार्जर पण मी घेतलेलं आहे. चला रे, चला 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 चला. हो, फोटोग्राफी सगळे तयार झालेले, सगळे. फक्त ह्याच पोरीने जुने कपडे घातलेले. आपली गाडी किती मस्त दिसते, जबरदस्त. याच्या आधी पण मी आलो होतो ना, अपेक्षा होमस्टे नावाचं होतं ते, दिव्यागरला. तिथे थांबलो होतो. तिथे पण गाडी अशीच, आपली जुनी गाडी होती. आपली दुसरी गाडी आपल्याकडे. आपण जी गाडी घेतो ना ती भारीच दिसते. आता इथून फक्त 2 किलोमीटर आहे, त्यामुळे आपण फक्त 2 मिनिटात पोहोचणार. एकदम म्हणजे एक गाडी जाईन असंच आहे आणि कच्चा रस्ता आहे. चावी गाडीमध्येच राहिली, अनलॉक करतो बाहेरून. आपण गाडी लावली आणि त्याच्या समोरच बघा असा आहे. आमच्या डोक्यात गाईड घ्यायचं चालू आहे, बघूया काय होतं. हे जिथे इथे खाचे दिसतात ना, त्याच्यामध्ये हे फ्लोअर येते लाकडाचे. या अशी जास्त करून याच्यामध्ये बोटीमध्ये चढवण्यासाठी कामाला यायचं. हे बघा त्याला तुटलेलं आहे. पण आपण जी गाडी लावलेली आहे ना ती पण किल्ल्याचाच भाग आहे. आपण जिथून रोडला वळालो ना तो पण किल्ल्याचाच भाग आहे. किल्ला लय मोठा आहे. आपण जिथं थांबलेलो होतो ना तो पण किल्ल्यामधलं आगरकोट एरिया आहे. हा तिथे एक साईन आहे बघा. अगर देखा जाए तो किला कैसा होगा, इसका स्ट्रक्चर कैसा होगा?
ये देखो चारों दीवार बंदी हुई है। ओनली ये जो सेक्शन है पण एक भिंत होती हा, ही आणि पण असा भिंत. डोम आहे बघा तो दोन आहे, पलीकडे. बरोबर. हे क्लोज होतं, हे पार्ट हा. क्लोज होता, ते क्लोज होता, म्हणजे 3 पार्ट क्लोज होते. फक्त त्याला 4 फ्लोर. तो वाला डोम आहे बघा वरचा बरोबर. असा. हा बंद असणार पूर्ण वरनं. ओव्हरनं, बरोबर. त्या टायमिंगला जे दरवाजा होते त्या टाईप मध्ये हे असं असं हुकून मग वगळं खिचते समय वर उचलून घ्यावं लागणार. वर उचलून. आणि ही एक फ्लोर असणार आहे हा वाला. ये जो है लकड़ी का लाकड़ा गला का. होगा और एक फ्लोर 2 फ्लोर होगा इधर. तो पण उलटी लावली आहे. नाही है ना सुराग आहे. मग असं एवढं बारीक नसतो. हा. ते बी- आहे खालून नाही ओरिजिनल आहे. अशी उलटी ठेवलेली असेल तर खाली जाणार ना ते. लपेटका कोणी घेतलं म्हणून ते असं ठेवलंय. हा ते ओढण्यासाठी सरळ करण्यासाठी तेच दिलं ते काम. हो. पण ते मुरुड जंजिराचं जर बघितलं तर ते किती प्रॉपर ठेवलेलं आहे त्यातलं. मार्किंग आहे त्यावरती. सण लिहिले आहे त्यावर लेकिन बाकी याच्यामध्ये दिसून राहिले कारण की शिजून नाही लावलं बरोबर. तेव्हा हे निघून आले परत निघत आहे. हम्म. हिवाळ्यात जिथं जीर्ण होऊन गेला तो निघत आहे. बरोबर. त्या साईडला बघा ना तिथं माग भिंत आहे. या भिंतीच्या माग डिस्को. आणि तिथं डिस्को करून टाकलं. पुढं जाऊ ना पुढं शिपुरे माहिती तुटलेलं. हा अलिबाग पेक्षा हे चांगलं आहे. ते म्हणतोय का तो शिपचं ते नाही हो अलीकडे इकडे या साईडला इकडे तुटलेलं. ते बघा ते वालंय पुढं दिसलं का ते तिकडे. ते नारळाची झाडं बघा किती पुढं आलेत ते. कसं आहे रे चांगले. ओके डन. काय चांगलंय. ये समुद्र है गाइस. वो देखो उधर से बॉडी आ रही है. अब सूरज ढलने को आया है. हे बूट दिसतात ना हातामध्ये ते फक्त याच्यासाठी आणलेले आहेत की व्हिडिओ काढायचे. चलते रहो बस. इथं हाईट वर आहे आपण सगळा व्ह्यू येतो प्रॉपर सगळीकडचा. किती रिलॅक्स आणि चिल वाटतं ना इथं. इन्फिनिटी व्ह्यू येत आहे. क्या हो? बड़े डब्लू के नीचे 10 करोड़. ते असं वाटतं मान तोडते दुधाची. थोड़ा हास्य दोस्ती करेगा तो खाएगा क्या? चना मैगी खाएगा. मैगी खाएगा. सुनो ना अपन उधर गए थे ना वो मंदिर में मराठी तो वहाँ पे वो कुंड था देखो फिश थी वहाँ पे बड़ी बड़ी ये बोलती वो देखो देखो जो बड़ी मछली लोग कैसे मुंह पका रहे. कितने शानदार विचार रखते हैं जी. तर मित्रांनो हा अंधार पडलेला आहे. तासभर आम्ही इथे एन्जॉय केलं. थोडंसं फोन खालीच ठेवलं होतं मी. फक्त सॉलिट्यूड होतो एन्जॉय करत होतो. नेचर एन्जॉय करत होतो. हे बघा असं काही वातावरण झालेलं आहे. या साईडला पूर्ण डार्क आहे आणि जसं जसं पुढे जाणार